नमस्कार. मी सौ मनीषा मोहन रायदुर्ग, पूर्वाश्रमीची सुमंगला भीमसेन जोशी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि त्यांच्या प्रथम पत्नी सुनंदाबाई भीमसेन जोशी यांची मी धाकटी मुलगी. अण्णांना जाऊन आता हे तिसरं वर्ष आहे, तिसरं पुण्यस्मरण आहे. अण्णांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. माझाच नव्हे, अख्ख्या भारतात नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कोणी त्यांना विसरू शकणार नाही. त्यांनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं प्रत्येकाला जावं लागतं. त्यांनी जरी देह ठेवला असला तरी आपल्या सुरांच्या रूपाने ते अमरच झालेले आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बाल्यावस्था, तारुण्य, वृद्धत्व अशा 3 अवस्था असतात. मला माझं बालपण आठवतं अण्णांच्या सहवासातलं. आम्ही तेव्हा सदाशिव पेठेतल्या देववाड्यात राहत होतो. अण्णांचं गाणं पसंत पडलं होतं सगळ्यांना, पण एवढे प्रोग्राम नव्हते. पैसा कमी होता पण प्रेम जास्त होतं. अण्णा नेहमी आम्हाला कलकत्त्याहून खाऊ खेळणी घेऊन यायचे. आले की एखाद्या लहान मुलासारखे सगळ्यांशी हसत खेळत बोलायचे. शेजारणी पाजारणी लगेच आईला म्हणायच्या, अहो उषाचे उप्पू तुप्पा आवलं की कालवा, भीमण्णा आले. कारण त्यांना ते तूप मेचकूट लावलेले कानडी पोहे फार आवडायचे. आमच्याकडे कुत्रा होता श्याम्या, त्यांना कुत्र्याचं खूपच प्रेम होतं. त्याला नेहमी येताना बिस्किटं घेऊन यायचे, त्याला खायला घालायचे. कधी कधी तर चेष्टेत तो कुत्रा त्यांच्या अंगावर उड्या मारायचा आणि चांगले त्यांचे सिल्कचे शर्ट सुद्धा त्यांनी फाडलेले तर हसत बसायचे. माझे केस माझ्या आईसारखेच खूप मोठे. आणि रविवारी तो कार्यक्रमच, दगडी अंगण होतं, त्याच्यात बसून आई मला तेल लावायची. आणि 56-57चा काळ म्हणजे कॅमेऱ्याचं एवढं नव्हतं. आलं की कॅमेरा घेऊन भीमण्णा. आईला खोटंच वाटलं. मला तेल लावत होती ना हसत होती. भीमण्णांनी फोटो काढले आणि खोटं नाही, नंतर ते डेव्हलप करून आम्हाला दाखवले. मी आता माझ्या नातवंडांना तो माझा लहान असताना तो फोटो दाखवते. नंतरचं मला आठवतं, मी कॉलेजमध्ये होते. संतवाणी फार प्रसिद्ध झाली. लक्ष्मी क्रीडा मंदिरमध्ये कार्यक्रम होता. नाथ ब्रह्म पंडितजी भक्तिरसात ओथंबून गेले होते. गायक आणि श्रोता एक झाले होते. अगदी वाती वळणाऱ्या आजीबाईंपासून ते शास्त्रोक्त गायन करणाऱ्या रथी महारथींपर्यंत सगळे एकरूप झाले होते. आणि हो, कानडी अभंगाला मराठी लोकांनी वन्स मोर दिलेलं. कुठलं भाषेचं बंधन नव्हतं. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. मला प्रत्यक्ष भीमण्णा तेव्हा विठ्ठल रूपच वाटले. आणि अशा लोकांना डोलायला लावणारे, भक्तिरसात डुंबून जायला लावणारे माझे वडील आहेत याचा मला सार्थ अभिमानही वाटला. प्रेम हे सांगता येत नाही या हृदयाचे त्या हृदयाशी. अगदी काही ओळखीचे सुद्धा आम्हाला म्हणायचे, का हो तुम्ही टीव्हीवर दिसत नाही, तुम्ही कुठे उजेडात येत नाही. पण एका कन्येने मारलेली हाक, आर्त हाक त्यांना ऐकू आली. माझ्या आईने कधीच आम्हाला असं वडिलांच्या प्रसिद्धीच्या वलयात बुडून जाऊ दिलं नाही. तिने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं. वयाच्या 22व्या वर्षी मी रायगड जिल्ह्यात नोकरीला गेले, माध्यमिक शाळेवर. 33 वर्ष मी तिथे नोकरी केली. 89 साली इतका प्रलयंकारी पूर आला, रस्ते उखडले, सगळे लाईटच्या तारा कोसळल्या, फोन बंद. आणि इकडे पुण्यात बातमी आली. आमचं काय झालं असेल, आमच्या बंधूंनी भीमण्णांना कळवलं आणि पित्याला लेकीची हाक पोचली. पोलीस कमिशनर तर्फे रस्ता नसताना लोणावळ्यापासून चालत जांभूळपाड्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंटची माणसं आली. मग यांनी त्यांना लिहून दिलं, आम्ही सगळे जिवंत आहोत, घराच्या छपरावर बसलोय. आणि तेव्हा त्यांनी ताबडतोब माझ्या भावाला फोन करून कळवलं, आपली सुमंगला आणि तिची फॅमिली सुरक्षित आहे. मग कोण म्हणेल की अण्णांचं आमच्यावर प्रेम नव्हतं. अण्णा फार प्रेमळ होते. अण्णा फार सहृदय होते. अण्णांना भारतरत्न मिळालं कशामुळे माहितीये? त्यांच्या कलेवरची निस्सीम निष्ठा, त्यांनी कलेसाठी केलेले घोर परिश्रम, गुरुगृही भरलेलं पाणी. गुरुपत्नीने सांगितलं मला कैऱ्या पाहिजेत. 10 मैल हा मुलगा चालत गेला तेव्हा आणि कैऱ्या आणून दिल्या. मी शाळेमध्ये इतका, खेड्यातली शाळा असून प्रामाणिकपणे का वागले? अण्णांकडनं आला तो गुण. अफगाणिस्तानच्या राजकन्येने बोलावलं म्हणून असलेली मैफल असो किंवा सदाशिव पेठेतली गणपती उत्सवातली फुकट मैफल असो, ते त्याच तळमळीने गायचे. त्यांनी कधी भेदाभेद केला नाही.
तेच गुण आमच्यात आले. अण्णांनी आम्हाला फार मोठा वारसा दिला. लळयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथे पुरती जरी माहेरी श्रीमंते होती तुम्हा देसी. ज्ञानेश्वरीत म्हटलंय. खरंच सुरांनी सुसंबद्ध असं माहेर मला मिळालं याचा मला सार्थच अभिमान वाटतो. भीमण्णा काय होते ते असामान्य होते, आम्ही सामान्य आहोत. पण भीमण्णांच्या माणुसकीतला गुण. सुप्रभात म्हणून धायरीतच मी फ्लॅट घेतला. त्याला लिफ्ट नव्हती. अण्णांची 2 ते 3 ऑपरेशन झाली. ती वय पण जास्त झालं. म्हटलं अण्णा माझ्या घराची वास्तू शांत आहे, याल का? पण लिफ्ट नाहीये. भाऊ म्हणाला अरे हम चढ के आएंगे. आणि खोटं नाही, 3 मजले चढून कार्यक्रमात उपस्थित राहून जेवणाचा आनंद घेऊन माझे काही सहकारी शिक्षक शिक्षिका आले होते, खेड्यातून आले होते. ते जेवत होते. त्यांचं जेवण होई तो अण्णा बसून राहिले होते. मी म्हटलं कानडीत हात धुताय का? तुला समजत नाही, तुझे शिक्षक जेवतायत. असं पंक्तीमध्ये त्यांना हे करायचं नसतं. थांब तू, त्यांचं होऊ दे. शिक्षकांना धन्य वाटलं. सगळे त्यांच्या पाया पडले. त्यांना इतकं ते वास्तुशांतीचा तर आनंद झालाच, पण अण्णा भेटल्याचा त्यांना खूप आनंद झाला. अण्णा सामान्यांशी सुद्धा त्यांचा प्रेमाने वागायचे. एखादा माणूस एकदा बघितला, 10 वर्षांनी भेटला तरी ते त्यांना ओळखायचे. हा त्यांच्या खरोखर स्मरणशक्तीचा आघात प्रकार होता. अत्यंत मोटारीचं वेळ. लहानपणी आमच्या यायचे की घेऊन ती काळी मोठी गाडी. मग आमची मजाच मजा. सगळी पोरं कोंबायचे आणि त्यांना फिरवून आणायचे. लहानपण काय, तारुण्य काय, प्रौढावस्था काय, अण्णांना आम्ही विसरू शकत नाही. त्यांचा 4 फेब्रुवारीला वाढदिवस, तिथीने रथसप्तमीला मी आणि माझे मिस्टर मोहनराव आम्ही दोघंही कलाश्री बंगल्यावर जायचो. आधी आम्ही विजय टॉकीज जवळच्या राघवेंद्र स्वामींच्या मठात जायचो. नारळ फोडून प्रसाद घ्यायचो आणि मग तो प्रसाद घेऊन कलाश्री बंगल्यावर जायचो. थरथरच्या हाताने तो ते प्रसाद स्वीकारायचे आणि लगेच घरात सांगायचे अरे जावई बापू आलेत, मिठाई वगैरे द्या काहीतरी. एवढा सहृदयपणा त्यांच्यात होता. एकदा मी अशीच त्यांच्या तिथल्या कलाश्री मधले काही असतात, मी गेस्ट रूम मध्ये बसले. असंच वाढदिवसाच्या वेळी हे आणि मी गेस्ट रूम मध्ये बसलो. आले बाहेर आतून त्यांच्या रूम मधनं. असं याच्यावरच आणावं लागत होतं, व्हीलचेअरवर. कानडीत म्हणाले तू कशाला तिथं बसलीस, तू आत ये. म्हणजे मी गेस्ट रूम मध्ये बसले, त्यांना आवडलं नाही. पोटची पोरगी तिथं कशाला बसली. खरोखर अण्णांच्या आठवणींनी मन भरून येतं. बायका वटपौर्णिमेला जन्मोजन्मी कुठला पती मिळावा म्हणून व्रत करतात. असंच एखादं पिता कुठला मिळावा म्हणून वर असेल किंवा एखादं व्रत असेल तर मी ते नक्की करीन. खरोखर सुनंदाबाईंसारखी आई आणि भीमण्णांसारखे पिता मला जन्मोजन्मी मिळू देत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
दाट मळे